चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. चेन्नई सुपर किंग्सने या IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा दुसऱ्यांदा पराभव केलेला आहे. तर मुंबई इंडियन्सची आतापर्यंत 9 सामने झालेले आहेत. 9 सामन्यांपैकी फक्त 2 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सची विजय मिळवू शकलेला आहे आणि 7 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स टीमचा पराभव झालेला आहे. आणि आता क्रिकेट वर्तुळात ही चर्चा सुरू झाली आहे की 2026 मधून बाहेर पडणारी पहिली टीम म्हणजे मुंबई इंडियन्स आहे का? तर मुंबई इंडियन्स बाहेर झालेली आहे का मुंबई इंडियन्सला टॉपच्या मध्ये जाण्यासाठी आणखी काही चान्सेस नाहीत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ. आपण पाहतात क्रिकेट महाराष्ट्र. तर मित्रांनो, प्लेऑफमध्ये टीमांना जाण्यासाठी 16 गुण आवश्यक असतात. आता मुंबई इंडियन्सकडे फक्त 4 गुण आहेत आणि मुंबई इंडियन्सच्या अजून मॅचेस शिल्लक आहेत 5. म्हणजे 5 सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने जरी विजय मिळवला तरी मुंबई इंडियन्सचे पॉईंट हे 14 पॉईंट होते. ते 16 पॉईंट पर्यंत जाऊ शकणार नाही. परंतु 2024च्या IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने 14 पॉईंटवरती टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालेली होती. परंतु या वर्षी असे दिसत आहे की 14 पॉईंटवरती टीम क्वालिफाय होणार नाही. टीमला टॉप 4 मध्ये जायचे असेल तर 16 पॉईंट गाठावेच लागतील. परंतु मुंबई इंडियन्स आता 16 पॉईंटवर पोहोचू शकत नाही, कारण त्यांचे फक्त 5 सामने शिल्लक आहेत. जरी त्यांनी 5 सामने जिंकले तर मुंबई इंडियन्सची टीम 5 सामन्यानंतर 10 पॉईंट आणि आता 4 पॉईंट आहेत. तर मुंबई इंडियन्सची टीम 14 पॉईंट पर्यंत पोहोचू शकते. तर मुंबई इंडियन्स 16 पॉईंट ही मॅजिक फिगर गाठू शकत नाही. तर असेच असणार आहे मुंबई इंडियन्सच्या पॉईंट टेबलचे समीकरण. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्सची टीम 90% या IPL मधून बाहेर झालेली आहे. फक्त 5% मुंबई इंडियन्सची टीम म्हणजे सर्व त्यांच्या बाजूने झाली. इतर राजस्थान रॉयल्स, सनरायझर हैदराबाद या टीमा जास्त मॅचेस पराभूत झाल्या तर मुंबई इंडियन्सकडे टॉप 4 मध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. परंतु मुंबई इंडियन्सची टीम बाहेर झालेली आहे. फक्त 5% मुंबई इंडियन्सकडे टॉप 4 मध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. तर मुंबई इंडियन्सचा यावर्षीचा सीझन खूप खराब गेलेला आहे.